हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यामधल्या कयाधू नदीला पूर आलेला आहे। पुराचं पाणी नदीचं पात्र सोडून बाजूच्या शेतामध्ये शिरलंय, त्यामुळे शेतातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। अशातच हिंगोली जिल्ह्यामधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सोडगावच्या शिवारामध्ये कयाधू नदीला पूर आला आहे। या पुराचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। सोडून शेतामध्ये शिरलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण शेतामध्ये 3 ते 4 फूट इतकं पाणी आहे। अनेक ठिकाणची पिकं सुद्धा पाहायला मिळत नाहीत। एवढं मोठ्या प्रमाणामध्ये या नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरलेलं आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, दूर दूर पर्यंत कयाधू नदीचा पूर आपल्याला पाहायला मिळते। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे। हवामान विभागाने आज सुद्धा हिंगोली जिल्ह्याला पावसाचा अलर्ट दिलेला आहे। अजूनही अनेक ठिकाणी पावसाची परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय। ज्या ठिकाणी मी उभा आहे इथे सुद्धा पावसाची रिपरिप अजूनही सुरू आहे, त्यामुळे हा पूर वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। आणि या संपूर्ण पूर परिस्थितीमुळे कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्ती दानादान झाल्याचं पाहायला मिळतंय। माधव दिपके, एबीपी माझा, सोडेगाव, हिंगोली। सर्व शाळा मुख्याध्यापकांना सूचित करण्यात येते की काल रात्रीपासून अतिवृष्टी हिंगोली जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळे काही शाळांच्या परिसरामध्ये पाणी किंवा रस्त्यातील अडथळ्यांमध्ये पाणी निर्माण झालेलं असू शकते। याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्या निरोपानुसार आज हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे। आपण काळजी घ्यावी, विद्यार्थी कुठेही धोकादायक परिस्थितीमध्ये वाहतूक करणार नाहीत आणि शाळेमध्ये येणार नाहीत, यासाठी ताबडतोब आपल्या सर्व हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री